मी जिवंत आहे. एका पार्टीत अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. तिथे एका वयोवृद्ध गृहस्थ काठीच्या साहाय्याने मंचावर आले आणि आपल्या जागेवर बसले. होस्टने विचारले, आपण अजूनही डॉक्टरकडे वारंवार जाता का? वृद्ध हसून म्हणाले, हो, मी तर नियमित जातो. होस्टने विचारले, का? वृद्ध म्हणाले, रुग्णांनीच डॉक्टरकडे जायला हवं, तेव्हाच तर डॉक्टर जिवंत राहील. श्रोत्यांनी त्यांची ही हजरजबाबी ऐकून टाळ्यांचा कडकडाट केला. पुन्हा होस्टने विचारले, मग आपण फार्मासिस्टकडेही जाता का? वृद्ध हसून म्हणाले, नक्कीच. फार्मासिस्टलाही तर जगायचंय ना. आता अजूनच जोरात टाळ्या वाजल्या. होस्ट हसत म्हणाले, मग फार्मासिस्टने दिलेलं औषध घेता का? वृद्ध उत्तरले, नाही, औषध तर बहुतेक वेळा फेकून देतो. मलाही तर जिवंत राहायचंय. यावर तर सगळा हॉल खदखदून हसला. शेवटी होस्ट म्हणाले, या मुलाखतीसाठी तुमचं मनपूर्वक आभार. वृद्ध उत्तरले, स्वागत आहे. मला माहीत आहे तुम्हालाही तर जिवंत राहायचंय ना. श्रोते एवढे हसले की बराच वेळ टाळ्यांचा गजर होत राहिला. पुन्हा एक प्रश्न विचारण्यात आला, आपण आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्येही ॲक्टिव्ह आहात का? वृद्ध म्हणाले, हो, मधून मेसेज पाठवत राहतो, जेणेकरून सगळ्यांना वाटावं की मी जिवंत आहे. नाहीतर लोक समजतील की मी गेलो आणि ग्रुप ॲडमिन मला ग्रुपमधून काढून टाकेल. म्हणतात हा विनोद जगातला सर्वात मजेशीर विनोद मानला गेला. कारण सर्वांना जगायचं आहे. जगायचं असेल तर जिंदादिलपणा हवा. मैत्री जपा, आनंदी राहा, मन मोकळेपणाने बोलत राहा.